जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकानं विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख तसेच बाल लैंगिक अत्याचार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर शिक्षकानं वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणाची तक्रार चाइल्डलाइन क्रमांक 1098 वर करण्यात आली आहे। त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला। चौकशीत आरोपीचं कृत्य स्पष्ट झाल्यानं 18 जुलैला डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली। 21 जुलैला आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे। या प्रकरणाचा तपास डोंगीपार पोलीस करत आहेत। दिनांक 18/7/2025 रोजी समुपदेशक चाइल्ड हेल्पलाइन गोंदिया यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली की कोहळीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे काही विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यांच्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यातील आरोपी शिक्षक शामराव देशमुख याला तात्काळ अटक करून त्याचा दिनांक 21/7 पावे तो PCR घेण्यात आलेला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। पुढील तपास सुरू आहे। बालकांवर लैंगिक अत्याचाराचे कुठं प्रकार घडत असल्यास त्यांनी कुणालाही न घाबरता चाइल्ड हेल्पलाइन किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।